आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो आणि ते आपल्याला काही औषधं लिहून देतात. आपण ती गोळी घेतो आणि बरे होण्याची अपेक्षा करतो. पण आपण कधी विचार केलाय का की त्या छोट्याशा गोळीवर आपण इतका विश्वास का आणि कसा ठेवू शकतो? तिच्या शुद्धतेची, तिच्या सुरक्षिततेची आणि ती खरंच काम करेल याची हमी कोण घेतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरं तर हा विश्वास काही आपोआप निर्माण होत नाही. या विश्वासामागे एक प्रचंड मोठी, अदृश्य पण अतिशय मजबूत अशी राष्ट्रीय यंत्रणा काम करत असते. आज आपण त्याच यंत्रणेच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे एक माहितीपत्रक आहे जे या विश्वासाच्या पायाभूत सुविधांची ओळख करून देतं. बरोबर. आज आपलं ध्येय आहे इंडियन फार्माकोपिया म्हणजे IP आणि इंडियन फार्माकोपिया कमिशन IPC यांची भूमिका समजून घेणं. चला, एका औषधाच्या गोळीचा संपूर्ण जीवन प्रवास आज आपण उलगडूया. ती तयार होण्याआधी कोणत्या नियमांच्या पुस्तकातून तिचा जन्म होतो, बाजारात आल्यावर तिच्यावर कोण नजर ठेवतं आणि काही अडचण आल्यास अंतिम निवाडा कुठे होतो. चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया. नक्कीच. या माहितीपत्रकाच्या मदतीने आपण ही गुंतागुंतीची पण अत्यंत आवश्यक प्रणाली सोप्या भाषेत समजून घेऊ. ठीक आहे, तर सुरुवातच मूळ गोष्टीपासून करूया. हे इंडियन फार्माकोपिया किंवा IP म्हणजे नेमकं काय आहे? मला प्रामाणिकपणे वाटायचं की हे फक्त एक मोठं जाडजूड पुस्तक असेल जे फक्त डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या कपाटात सापडतं. पण हे त्यापेक्षा बरंच काही आहे, नाही का? तुम्ही बहुसंख्य लोकांप्रमाणेच विचार करत आहात, पण हो, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. माहितीपत्रकात याला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 अंतर्गत अधिकृतपणे मान्यताप्राप्त मानकांचे पुस्तक म्हटलं आहे. पण या वाक्यात अधिकृत आणि मानक हे शब्द खूप महत्वाचे आहेत. हे केवळ एक माहिती पुस्तक नाही, तर औषधांच्या जगासाठीची घटना आहे, एक कायदेशीर दस्तावेज आहे. एक मिनिट थांबा. कायदेशीर दस्तावेज म्हणजे यात लिहिलेले नियम कायदेशीररित्या बंधनकारक आहेत? म्हणजे एखाद्या कंपनीने हे नियम मोडले तर त्यांच्यावर फक्त दंड लागतो की की त्यांचं उत्पादनच बंद होऊ शकतं? याचे परिणाम किती गंभीर असतात? अगदी बरोबर. हेच याचं वैशिष्ट्य आहे बरं का. हे नियम बंधनकारक आहेत. भारतात तयार होणाऱ्या, विकल्या जाणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या प्रत्येक औषधाला यात दिलेले ओळख, शुद्धता आणि क्षमतेचे मानक पूर्ण करावेच लागतात. आणि जर एखाद्या कंपनीने हे नियम मोडले तर तर परिणामांमध्ये मोठा दंड, उत्पादनाचा परवाना रद्द होणे किंवा गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते. सार्वजनिक आरोग्याशी इथे कोणतीही तडजोड केली जात नाही. वाह! म्हणजे औषधांच्या गुणवत्तेला एक अतिशय मजबूत कायदेशीर आधार आहे. आणि माहितीपत्रकानुसार याचं पहिलं प्रकाशन 1955 मध्ये झालं होतं. म्हणजे ही प्रणाली स्वातंत्र्यानंतर लगेचच अस्तित्वात आली. हो, आणि ही जुनी परंपरा असली तरी ती सतत स्वतःला अद्ययावत करत असते. हे म्हणजे आपल्या मोबाईल फोनच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखं आहे. नवीन धोके, नवीन तंत्रज्ञान, नवीन आजार, नवीन औषधं या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी सिस्टम अपडेटेड ठेवावीच लागते. हे उदाहरण उत्तम आहे आणि तेच या माहितीपत्रकातून दिसतंय. यात IP 2022 या नवीन आवृत्तीचा उल्लेख आहे, ज्यात 5 खंड, 401 नवीन मोनोग्राफ आणि 7 नवीन सामान्य प्रकरणे आहेत. याचा अर्थ हे ज्ञान सतत प्रवाही आणि जिवंत आहे. अगदी अचूक. मोनोग्राफ म्हणजे प्रत्येक औषधासाठी एक सविस्तर ओळखपत्र. त्यात ते औषध कसं बनवायचं, त्याची शुद्धता कशी तपासायची, ते कसं साठवायचं याची इत्थंभूत माहिती असते. 401 नवीन मोनोग्राफ म्हणजे 401 नवीन किंवा सुधारित औषधांसाठी नियम तयार केले गेले आहेत. हेच या प्रणालीचं सामर्थ्य आहे की ती विज्ञानासोबत पुढे चालते. ठीक आहे, म्हणजे IP हे नियम पुस्तक झालं आणि ते बनवणारी संस्था म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजेच IPC. पण नियम बनवून काय उपयोग जर ते कोणी लागूच केले नाहीत किंवा तपासणारेच विश्वासार्ह नसतील तर? या खेळात दुसरे कोण खेळाडू आहेत? उत्तम प्रश्न. कारण कोणतीही प्रणाली एका खांबावर उभी राहू शकत नाही. माहितीपत्रकात 4 प्रमुख भागीदारांचा उल्लेख आहे, जे मिळून ही परिसंस्था तयार करतात. यात एक स्पष्ट कार्यविभागणी आहे. अच्छा, ही कार्यविभागणी नेमकी कशी आहे? पहिला खेळाडू आहे इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजे IPC, जे आपण पाहिलं. हे नियम बनवणारे आहेत. ते सायन्स आणि रिसर्चच्या आधारावर नियम तयार करतात. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI. हे मैदानावरचे पंच आहेत असं म्हणू शकतो आपण. IPCने बनवलेल्या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची असते.
औषधांना परवाने देणे, कारखान्यांची तपासणी करणे हे सगळं DCGIच्या अखत्यारीत येतं. नियम बनवणारे आणि नियम लागू करणारे. ही विभागणी स्पष्ट आहे. पण औषधांची गुणवत्ता तर प्रयोगशाळेत तपासली जाते. त्यांचं काय? तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला. इथे येतो तिसरा खेळाडू, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबॉरेटरीज म्हणजे NABL. यांचं काम खूपच रंजक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे 85 परीक्षा घेणार आहेत. म्हणजे ज्या प्रयोगशाळा औषधांची चाचणी करतात त्या प्रयोगशाळा स्वतः योग्य मानकं पाळत आहेत की नाही, त्यांच्याकडे योग्य उपकरणं आहेत की नाही, हे सगळं NABL तपासतं आणि त्यांना मान्यता देतं. बापरे, म्हणजे परीक्षक तपासणाऱ्यांचे परीक्षक. ही तर एका वेगळ्याच पातळीवरची गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आहे. हे खूपच प्रभावी आहे. आणि चौथा भागीदार कोण? चौथा भागीदार आहे इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स म्हणजेच IPA. हे खेळाडू स्वतः आहेत. म्हणजे भारतातील संशोधन आधारित प्रमुख औषध कंपन्या, नियम पाळणारे. म्हणून ते या प्रक्रियेचे एक महत्त्वाचा भाग आहेत, कारण शेवटी उत्तम औषधं बनवणं ही त्यांची जबाबदारी आहे. ही 4 संस्थांची रचना कागदावर खूपच मजबूत दिसते. IPC, DCGI, NABL आणि IPA. पण प्रत्यक्षात यांच्यात समन्वय साधताना अडचणी येत नसतील का? अधिकार क्षेत्रावरून वाद होत नसतील का? ही एक व्यावहारिक शंका आहे आणि ती पूर्णपणे योग्य आहे. कोणत्याही मोठ्या प्रणालीत समन्वयाच्या अडचणी येऊ शकतात. पण ही रचनाच मुळात चेक्स अँड बॅलन्सेसच्या तत्वावर आधारित आहे की नाही? IPC नियम बनवते, पण DCGIच्या अंमलबजावणीशिवाय ते निरुपयोगी आहेत. DCGI अंमलबजावणी करते, पण NABLने मान्यता दिलेल्या लॅबच्या रिपोर्टशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. आणि या सगळ्यात उद्योग म्हणजे IPA एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांसोबत काम करावंच लागतं. हो, पण हे सगळं ऐकून छान वाटते. पण ही प्रणाली फक्त कागदावर आहे की खरंच जमिनीवर काही परिणाम दिसतो? काही आकडेवारी आहे का आपल्याकडे जी या कामाचा आवाका दाखवेल? नक्कीच. आणि आकडेच या प्रणालीच्या प्रभावाची खरी कहाणी सांगतात. माहितीपत्रकानुसार 104 पेक्षा जास्त ड्रग सेफ्टी अलर्ट्स जारी केले गेले आहेत. म्हणजे बाजारात असलेल्या एखाद्या औषधाबद्दल काही नवीन धोकादायक माहिती समोर आल्यास ती तातडीने डॉक्टर्स आणि रुग्णांपर्यंत पोहोचवली जाते. आणि यात फक्त औषधंच नाहीत. 4 पेक्षा जास्त मेडिकल डिव्हाइस अलर्ट्स आहेत. म्हणजे पेसमेकर किंवा गुडघ्याचे इम्प्लांट्स. हो. यांसारख्या उपकरणांबद्दल ही धोक्याचा इशारा दिला जातो. पण मला ज्या आकड्याने सर्वात जास्त चकित केलं तो म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे ADR अहवाल गोळा केले आहेत. 10 लाख! हो. आणि हा आकडा या प्रणालीच्या यशाचं सर्वात मोठं प्रतीक आहे. पण एक मिनिटं, 10 लाख दुष्परिणामांचे अहवाल ही संख्या ऐकून तर धक्काच बसतो. याचा अर्थ असा घ्यायचा का की आपली औषधं असुरक्षित आहेत की आपली तक्रार नोंदवणारी प्रणाली अधिक कार्यक्षम झाली आहे हे याचं लक्षण आहे? याकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन काय असेल? हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. सामान्य माणसाला 10 लाख आकडा ऐकून भीती वाटू शकते. पण याकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन हा आहे की ही एका अत्यंत परिपक्व आणि कार्यक्षम देखरेख प्रणालीची निशाणी आहे. कोणताही देश 100% सुरक्षित औषधांची हमी देऊ शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. महत्वाची गोष्ट ही आहे की दुष्परिणाम दिसल्यावर तो किती लवकर आणि किती प्रभावीपणे नोंदवला जातो. 10 लाख अहवाल गोळा झाले याचा अर्थ देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी छोट्यातला छोटा दुष्परिणामही नोंदवला जात आहे आणि त्यावर लक्ष ठेवलं जात आहे. याला पोस्ट मार्केटिंग सर्व्हेलन्स म्हणतात. आणि हे काम करण्यासाठी काही विशिष्ट कार्यक्रम आहेत, बरोबर? माहितीपत्रकात त्यांचा उल्लेख आहे. बरोबर. हा 10 लाखांचा आकडा फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्रॅम ऑफ इंडिया म्हणजे PVPIच्या कामामुळे शक्य झाला आहे. हा कार्यक्रम औषधं बाजारात आल्यानंतर त्यांच्या कामगिरीवर आणि दुष्परिणामांवर देशव्यापी पालट ठेवतो. याच धर्तीवर मटेरियो व्हिजिलन्स प्रोग्रॅम ऑफ इंडिया MVPI वैद्यकीय उपकरणांवर आणि हिमोव्हिजिलन्स प्रोग्रॅम ऑफ इंडिया म्हणजे HVPI रक्त आणि रक्त उत्पादनांच्या सुरक्षितेवर लक्ष ठेवतो. अच्छा, यात इंडियन फार्माकोपिया रेफरन्स स्टँडर्ड्स म्हणजे IPRS नावाचा एक उल्लेख आहे. हे काय प्रकरण आहे? हे या संपूर्ण प्रणालीचं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही. याला समजून घेण्यासाठी आपण एका सोनाराचं उदाहरण घेऊ.
सोनाराला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्याच्याकडे 24 कॅरेट सोन्याचा एक प्रमाणित तुकडा म्हणजे कसोटीचा दगड असावा लागतो, बरोबर? ज्याच्याशी तुलना करून तो इतर दागिन्यांची शुद्धता ठरवतो. IPRSA औषध कंपन्या आणि प्रयोगशाळांसाठी तेच काम करतं. अरे वा, म्हणजे ही एक मास्टर फुटपट्टी आहे. अगदी बरोबर. IPRS म्हणजे औषध तपासणीसाठी वापरली जाणारी मास्टर फुटपट्टी किंवा प्रमाणित नमुना. जर तुमची फुटपट्टी चुकीची असेल तर तुम्ही काहीही अचूक मोजू शकत नाही. IPRS हे 100% शुद्ध आणि प्रमाणित रासायनिक नमुने पुरवते, ज्यांच्याशी तुलना करून प्रयोगशाळा औषधांमधील घटकांचं प्रमाण अचूकपणे मोजू शकतात. याशिवाय अचूक चाचणी शक्यच नाही. ओके, म्हणजे आपल्याकडे नियम आहेत, नियम लागू करणारे आहेत, चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची तपासणी करणारी यंत्रणा आहे आणि चाचणीसाठी मास्टर फुटपट्टी सुद्धा आहे. पण प्रत्यक्ष चाचणी कुठे आणि कशी होते? इथेच इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी म्हणजेच IPLची भूमिका येते, बरोबर? अगदी बरोबर. IPL ही या प्रणालीचा प्रत्यक्ष कृती करणारा हात आहे. ही एक राष्ट्रीय स्तरावरची प्रयोगशाळा आहे. माहितीपत्रकानुसार ही जैविक उत्पादनांची म्हणजे बायोलॉजिकल्स, लसी, इन्सुलिन, हो, लसी, इन्सुलिन, रक्ताशी संबंधित औषधं यांची चाचणी करणारी नॅशनल कंट्रोल लॅबोरेटरी आहे. या उत्पादनांची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे त्यांच्या चाचणीसाठी विशेष कौशल्य लागतं, जे IPLकडे आहे. म्हणजे ही फक्त एक प्रयोगशाळा नाही तर एक विशेष प्रयोगशाळा आहे. हो, आणि तिची भूमिका फक्त एवढीच नाही, ती एक ॲपेलेट लॅबोरेटरी सुद्धा आहे. ॲपिलेट लॅबोरेटरी हा शब्द थोडा जड वाटतोय. सोप्या भाषेत सांगायचं तर IPL हे औषधांच्या गुणवत्तेच्या बाबतीतलं सुप्रीम कोर्ट आहे. समजा एखाद्या औषध कंपनीच्या उत्पादनाचा नमुना सरकारी प्रयोगशाळेत नापास झाला, पण कंपनीला वाटतंय की निकाल चुकीचा आहे. अशावेळी वाद निर्माण होतो. तेव्हा अंतिम चाचणीसाठी नमुना IPLकडे पाठवला जातो आणि मग IPLचा निकाल अंतिम आणि सर्वांवर बंधनकारक मानला जातो. ह्याशिवाय ही प्रयोगशाळा देशभरातील औषध विश्लेषकांना प्रशिक्षण देण्याचंही महत्त्वाचं काम करते. हे खूपच व्यापक काम आहे. म्हणजे नियम बनवण्यापासून ते प्रशिक्षण देण्यापर्यंत आणि अंतिम निवाडा करण्यापर्यंत IPC आणि तिची प्रयोगशाळा सर्वत्र आहे. आणि मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक मार्गांचा वापर केला जात आहे. मोबाईल ॲप्लिकेशन, वेबसाईट, सोशल मीडिया. इथे एक आकर्षक गोष्ट अशी आहे की 1955 मध्ये सुरू झालेली एक संस्था आजच्या काळात मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन स्टोअरचा वापर करत आहे. हे केवळ आधुनिकतेचं प्रतीक नाही, तर पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. पूर्वी ही माहिती फक्त तज्ज्ञांपुरती मर्यादित होती. आता ती एका क्लिकवर कोणालाही उपलब्ध आहे. यामुळे संपूर्ण प्रणाली अधिक जबाबदार बनते. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका छोट्याशा औषधाच्या गोळीच्या प्रवासापासून सुरुवात केली आणि आता आपल्यासमोर औषध सुरक्षेशी एक संपूर्ण राष्ट्रीय परिसंस्था उभी आहे. ही केवळ नियमांची किंवा प्रयोगशाळांची गोष्ट नाहीये. तर ही एका देशाने आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारलेल्या विश्वासाच्या पायाभूत सुविधांची गोष्ट आहे.